नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खडवली येथे तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिर संपन्न, हजारो नागरिकांनी घेतला लाभ। महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती कल्याण महाआरोग्य शिबिर आयोजित करणे या योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली येथे तालुका स्तरावरील महाआरोग्य शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले आहे। या शिबिरात परिसरातील हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी करत याचा लाभ घेतला। प्रथम अनुदानित आश्रमशाळा खडवली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले। यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। दरम्यान सकाळपासून विविध तज्ञ डॉक्टर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करत होते। यामध्ये डॉक्टर हिरामन साबळे फिजिशियन, डॉक्टर श्याम राठोड बालरोग तज्ञ, डॉक्टर स्वाती मासाळ बालरोग तज्ञ, डॉक्टर रवींद्र तांबे मानसोपचार तज्ञ, डॉक्टर प्रशांत जावरे त्वचारोग तज्ञ, डॉक्टर अमोल अग्रवाल दंत शल्य चिकित्सक, डॉक्टर प्रिया गवळी स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर दिलराज कडलस न्यूरोसर्जन, डॉक्टर समीर शेलवले अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर वैभव किरपण नाक कान घसा तज्ञ इत्यादींचा समावेश होता। विशेष म्हणजे एकाच ठिकाणी एवढे सगळे वैद्यकीय तज्ञ उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या सर्व डॉक्टरांचा कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार यांनी या शिबिराच्या आयोजनामागील उद्देश हेतू सांगितला, तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे व गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या संकल्पनेतून हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं असून आज महिला दिनानिमित्त महिला व पुरुषांसाठी हे शिबिर असल्याचे सांगितले। यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली 10 गाव गेली 8 दिवसापासून प्रयत्न करत असल्याचे सांगितले, तर गटविकास अधिकारी संजय भोये, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी या शिबिराचं कौतुक केलं व याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, विस्तार अधिकारी श्री भोसले, खडवली ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य गेरसे, नडगावचे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात सुमारे 575 नागरिकांनी लाभ घेतला। हे महाआरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर गीता कदम, डॉक्टर महेश जाधव, आरोग्य सेवक, सिस्टर, आशा कार्यकर्त्या, शिपाई आदी कर्मचारी यांनी मेहनत घेतली। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। जिल्हा परिषदेच्या ज्या शेष फंडामधून एक आयोजित करण्याचा एक संकल्प केला गेला होता आणि तो आज महाआरोग्य शिबिर त्या अंतर्गत संपन्न होत आहे। ते उद्देश हाच आहे की जेव्हा आपण आरोग्य सेवा आपण नेहमीच देत असतो, आपला आरोग्य विभाग ही पूर्ण अगदी जिल्हा परिषदेपासून पूर्ण गाव पातळीवरती CHOच्या माध्यमांपर्यंत सर्व स्तरावरती आपण आरोग्य सेवा देत आहोत वेगवेगळ्या पद्धतीने। महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिलांसाठी व पुरुषांसाठी दोघांसाठी एक विशेष आरोग्य तपासणी आज आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती कल्याण व प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली यांच्यामार्फत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री रोहनजी गुगे साहेब व आपल्या पंचायत समिती कल्याणचे गटविकास अधिकारी संजयजी भोये साहेब यांच्या संकल्पनेतून हा महाआरोग्य शिबिर साकारलेला आहे। तर ह्या शिबिरासाठी मागच्या 8 दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली, प्राथमिक आरोग्य केंद्र 10 गाव हे बरीचशी मेहनत करत आहे। त्याच्यामध्ये आज या शिबिराचा उद्देश असा आहे की विविध प्रकारचे जे तज्ञ डॉक्टर्स आहेत, आज आपल्याकडे जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे MD आणि सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याकडे आज उपलब्ध आहेत। आज या शिबिरामध्ये मेडिसिन विभाग आहे, न्यूरोसर्जरी विभाग आहे, बालरोग तज्ञ विभाग आहे, स्त्रीरोग तज्ञ विभाग आहे, त्याचबरोबर डेंटल सर्जन आपल्याकडे उपलब्ध आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्याचबरोबर स्किनचे पण डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर बऱ्याचशा ज्या स्पेशालिटी आहेत 10 ते 12 प्रकारच्या विशेषज्ञ सेवा आज आपण ह्या शिबिराच्या माध्यमातून देत आहोत। विकास अधिकारी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मासाळ सरांनी इतकं चांगलं नियोजन केलं की आपण डॉक्टर मासाळ सरांनी सांगताना सांगितलं की इथं वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे, कारण आपण
मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपण वेगवेगळे पार्ट घेऊन वेगवेगळ्या अवयवाने जन्माला येतो आणि आपल्याला वेगवेगळ्या अवयवासाठी वेगवेगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टराची गरज असते. आणि या जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या प्रकारचे डॉक्टर, कारण